अकोला महानगरपालिकेसाठी सत्ताधारी विरोधकांनी कंबर कसली आहे, तर वंचितने देखील अकोला पालिकेवर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी मोर्चे बांधणी केली आहे। 2017 मध्ये भाजपने अकोला महानगरपालिकेवर एकहाती सत्ता स्थापन केली होती। दरम्यान पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपने देखील रणनीती आखलेली आहे। पाहूया। अकोला महापालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय। अकोला महापालिकेची निवडणूक यावेळी अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे। मावळत्या महापालिकेत भाजपचाच वर्चस्व होता, पण मधल्या काळात घडलेल्या वेगवेगळ्या राजकीय घडामोडींमुळे भाजपचा भूतकाळ भाजपच्या भविष्यासाठी मारक ठरण्याची शक्यता आहे। एकीकडे अकोला महापालिकेत सत्तेत असलेल्या वंचितनं पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे, तर काँग्रेस महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना सोबत घेऊन चमत्कार करू शकते। 2017च्या महापालिका निवडणुकीत एकूण नगरसेवक होते 80, भाजप 48, काँग्रेस 13, शिवसेना 6, शिवसेना ठाकरे पक्ष 2, राष्ट्रवादी 5, वंचित 3, MIM 1 आणि अपक्ष 2। अकोल्यात विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली होती। या बंडखोरीचे पडसाद महापालिका निवडणुकीतही पडण्याची शक्यता आहे। भाजपचे नेते विधानसभा निवडणुकीत हरीश अलीम चंदानी यांनी वंचितकडनं निवडणूक लढवली होती, तर भाजपचे माजी शहराध्यक्ष डॉक्टर अशोक ओळंबेंनी बंडखोरी करत निवडणूक लढवली होती। निवडणुकीत त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केलेल्या माजी नगरसेवकांना पक्षातनं निलंबित करण्यात आलं होतं। आता हेच नगरसेवक भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणुकीत शड्डू ठोकून मैदानात उतरण्याची शक्यता आहे। या माजी नगरसेवकांनी नागरिक संवाद मंचाची स्थापना केली आहे। हा मंच सत्ताधारी भाजपला घाम फोडण्याची शक्यता आहे। कित्येक वर्षापासून मला वाटते अकोल्याचा जो नावलौकिक होता हा धुळीस मिळालेला आहे। आपण पाहतो की विनयकुमार पाराशर असतील, आजही विनयकुमार पाराशरांचं नाव घेतले जाते की नगराध्यक्ष कसा असावा तो विनयकुमार पाराशर सारखा असावा। सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास त्यांनी त्यावेळेस घेतला होता। मध्यंतरी काळामध्ये नगरपालिकेची महानगरपालिका झाली आणि महानगरपालिका होत असताना निधी प्रचंड प्रमाणात या ठिकाणी आला, परंतु जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या मला असं वाटतं की अजूनही कायम आहेत। त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी या संवादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भाजपला बंडखोरांचं आणि भाजपच्या माजी पदाधिकाऱ्यांचं कोणतंही आव्हान वाटत नाही। भाजपवर मतदारांनी कायम विश्वास दाखवलाय। यावेळीही भाजपलाच विजय मिळेल असा विश्वास भाजपचे नेते व्यक्त करतायत। मला नेहमी असं वाटतं की काही प्रमाणात विरोधक असली पाहिजे, त्याच्याशिवाय सत्ताधाऱ्यांवर अंकुश राहत नाही। आणि म्हणून जनता आमच्या विषयावर आमच्यासोबत राहील असा मला तरी आत्मविश्वास आहे। आणि हे जे असंतुष्ट किंवा हा जो विषय असते हा की एका निवडणुकीपुरता आहे असातला भाग नाही। प्रत्येक निवडणुकीत असंतुष्ट राहतात। राजकारणात काम करत असताना आणि एका मोठ्या पदावर गेल्यानंतर 100% सर्वांचं ज्याला म्हणतात इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ शकत नाहीत सक्रिय राजकारणातल्या, आणि त्यामुळे लोकांची नाराजी येते। आता त्यामध्ये नाराज झालेले लोक जे आहेत, पक्षाने एका माणसाला तिकीट दिलं, हे अपक्ष उभे राहिले म्हणून यांना काढून टाकलं। आता याच्यामध्ये नाराजीचा विषय कुठं आला? अकोला महापालिका निवडणूक भाजप, वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेससाठी प्रतिष्ठेची झाली आहे। वंचितचा करिश्मा किती चालणार यावरही निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे। काँग्रेसलाही बंडखोरांच्या साथीनं भाजपला खिंडीत गाठण्याची संधी आहे। ही सगळी राजकीय गणितं असली तरी सामान्य अकोलावासियांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय। अकोला शहरात रस्त्यांची दुरवस्था, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव, अनियमित पाणी पुरवठा, मनपा शाळांची दुरवस्था, अतिक्रमणांचा विळखा, अवैध बांधकामं अशा एक ना अनेक समस्या आहेत। अकोला शहराचा विकास केल्याचा दावा भाजपनं केला असला तरी फक्त भाजपचाच विकास झाला असून अकोला शहराचा विकास झाला नहीं असा आरोप कांग्रेसने केला है। भारतीय जनता पार्टी ने अगर विकास किया होता तो आज मैं आपके सामने विधायक करके नहीं बैठा होता। भारतीय जनता पार्टी ने अकोला शहर का ही अपना खुद का विकास करा। उनकी प्रॉपर्टी देख लो, पिछले समय वो क्या थे और आज उनके बंगले देख लो। एक एक बंगले में 50-50 हज़ार का झूमर लगा हुआ है। विकास तो उनका हुआ है, जनता का अकोला शहर का नहीं हुआ। 2017 पासून अकोल्याचा केलेला विकास आणि भविष्यातले विकास कामं हे मुद्दे घेऊन भाजप रिंगणात उतरली आहे। विरोधकांच्या कॅम्पमध्ये मूळचे भाजप बंडखोर सामील झाल्यास अकोल्याचा निकाल वेगळा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। जयेश जगड, झी 24 तास, अकोला।